हं. आता डिफरन्स बिटवीन प्लेज आणि हायपोथिकेशन आज बघूया आपण. प्लेज म्हणजे काय? तारण ठेवणे. प्लेज हा शब्द आहे तो मोबाईल प्रॉपर्टीसाठी आहे. आता उदाहरण घेतलं तर हा बी या बँकेकडून लोन घेतो आणि त्याच्या सिक्युरिटीसाठी तो त्याची मूव्हेबल प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात देतो. म्हणजे बँकेच्या ताब्यात देतो. तर मूव्हेबल प्रॉपर्टी कोणती कोणती दिली जाऊ शकते? तर गोल्ड लोन, ज्वेलरी, नंतर गुड्स, स्टॉक आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अशा प्रकारची प्रॉपर्टी त्याला गहाण म्हणून ठेवली जाऊ शकते. हा जो शब्द आहे तो मूव्हेबल प्रॉपर्टीसाठी आहे. आता हायपोथिकेशन हा शब्दसुद्धा तारण ह्याच्यासाठीच वापरतात. त्याच्यातसुद्धा मूव्हेबल प्रॉपर्टी असते. पण मेन डिफरन्स काय आहे? हायपोथिकेशन म्हणजे ह्या व्हेकल लोनसाठी आहे. जर रिक्षासाठी लोन दिलं तर रिक्षा ही बॉरोवर म्हणजे ज्याने लोन घेतलं आहे त्याच्याच ताब्यात राहील आणि त्याच्या पासून जी मिळकत येईल त्या इन्कमवरून ते लोन फेडलं जाईल आणि बँकेला ती लोन अमाऊंट परत केली जाईल. तारणमध्ये जी मूव्हेबल प्रॉपर्टी आहे ती बँकेच्या ताब्यात दिली जाते आणि हायपोथिकेशनमध्ये जी गहाण न ठेवता ती प्रॉपर्टी बॉरोवरच्याच ताब्यात असते आणि त्याच्यावरच्या इन्कमवरून तो ते लोन फेडतो.